शासनाच्या राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानांतर्गत शहरातील नागरिकांना गुणात्मक आणि दर्जात्मक वैद्यकीय सेवा देण्यासाठी कायाकल्प ही योजना राबवण्यात येते. या योजनेअंतर्गत रुग्णालय आणि नागरी प्राथमिक आरोग्य संस्थांमधील परिसर स्वच्छता, दर्जात्मक सेवा, स्वच्छ आणि आरोग्यदायी वातावरणात आरोग्य सुविधा या निकषांवर मूल्यांकन करण्यात येतं. 2024-25 या वर्षासाठी नागरी सामुदायिक आरोग्य केंद्र गटात कोल्हापूर महापालिकेच्या पंचगंगा रुग्णालयानं यामध्ये पहिला क्रमांक पटकावत 15 लाख रुपयांचं बक्षीस जिंकलंय. या यशाबद्दल महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्त स्वाती दुधाणे, पंचगंगा रुग्णालयाच्या प्रशासकीय वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विद्या काळे, या रुग्णालयातील डॉक्टर, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना शिवसेना शिंदे गटाच्या वतीनं सन्मानित करण्यात आलं. गेल्या 3 वर्षांच्या सरासरीमध्ये दरवर्षी सुमारे 5,964 गरोदर महिलांची रुग्णालयाकडून तपासणी केली जाते. त्यामधील 1,600 रुग्णांची प्रसूती याच हॉस्पिटलमध्ये होते. हे यश सर्व डॉक्टर, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं असल्याचं डॉक्टर विद्या काळे यांनी सांगितलंय. कायाकल्प योजनेअंतर्गत क्वालिटी अश्युरन्सच्या कायाकल्प योजनेअंतर्गत आम्हाला 24-25ला महाराष्ट्रात आपण फर्स्ट रँक काढलेला आहे. आपल्याला 15 लाखाचं बक्षीस अवॉर्ड म्हणून मिळालेलं आहे. या कायाकल्प योजनेअंतर्गत आम्ही प्रयत्नशील आधीपासूनच राहिलेलो आहे. एक 4-5 वर्ष प्रयत्न करतो. त्या ह्याच्यात आम्हाला 22-23ला सेकंड रँक आलेला होता. त्याला 10 लाखाचं बक्षीस आम्हाला जाहीर झालेलं होतं. 23-24ला आम्हाला 1 लाखाचं प्रोत्साहनात्मक बक्षीस मिळालेलं होतं आणि यावर्षी आम्हाला 24-25ला 15 लाखाचा अवॉर्ड मिळालेला आहे. हे जे करत असताना आम्ही कायाकल्प योजनेत उतरल्यानंतर आमचे सस्टेनेबल हे आहे. आम्ही ते प्रयत्न जे आहेत ही एक टीमवर्क म्हणून आम्ही काम करतो. हॉस्पिटलचीच टीमवर्क नाही, इंटर डिपार्टमेंटल पण टीमवर्क आहे. सिव्हिल डिपार्टमेंट, इलेक्ट्रिकल डिपार्टमेंट, परत आमचे जेवढे कोणी आमचे जे काही अधिकारी आहेत, आमचे ऑनरेबल कमिशनर मॅडम, आमचे उपायुक्त सर, आमचे ऑनरेबल हेल्थ ऑफिसर सर, यांच्या सर्वांचं आम्हाला सहकार्य या योजनेत, ही योजना असो नाहीतर आणखीनही योजना शासनाच्या आहेत, त्यांना नेहमी आम्हाला त्यांचं प्रोत्साहन मिळतं आणि आम्हाला वेळोवेळी ज्या काही गोष्टींची कमतरता पडते ती वेळोवेळी डिमांड केल्यानंतर आम्हाला पुरवली जाते. या सत्कारावेळी शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते.